सुधागड तालुक्यात धक्कादायक घटना। रामनगर येथे विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू। गावावर शोककळा। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून रामवाडी येथील 21 वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। विघ्नेश सुरेश तेलंगे वय 21 राहणार रामनगर असे मृत तरुणाचे नाव आहे। सुधागड तालुक्यातील रासळ ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी येथे ही दुर्घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार विघ्नेश तेलंगे हा आपल्या 4 मित्रांसोबत परिसरातील एका विहिरीजवळ गेला होता। विहिरीतील खोल पाण्यामुळे तो बुडाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र विहिरीची खोली अधिक असल्याने आणि पाणी गढूळ असल्याने शोधकार्य करण्यात अडचणी येत होत्या। यानंतर पाली पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला। विहिरीतील पाण्याचा मोठा साठा आणि कमी दृश्यमान्यता लक्षात घेता कोलाड येथील विशेष रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले। रेस्क्यू पथकाने युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवत अनेक तास प्रयत्न केल्यानंतर विघ्नेशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। या घटनेमुळे तेलंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अवघ्या 21व्या वर्षी विघ्नेशचा झालेला मृत्यू गावकऱ्यांसाठीही मोठा धक्का मानला जात आहे। नातेवाईक आणि मित्रपरिवाराने घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते। दरम्यान या प्रकरणातील नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेची सर्व परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे। या दुर्दैवी घटनेमुळे रामवाडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून विघ्नेश तेलंगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। चाय बोले बताए प्रेशर आहे की इकडे आणलाय